ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने अध्याय 11 भाग 2 श्री साई सच्चरिताचा प्रारंभ करूया. तर आपण पहिल्या भागात बघितलं की डॉक्टर पंडितांनी बाबांची पूजा कशी व का केली हे ऐकलं. तर ही सर्व प्रकारची सेवा केवळ त्यांच्या मनात आली तरच बाबा करून घेत असत, नाहीतर पूजेची ताटेच उडवून देत असत आणि नरसिंहाचे रूप दाखवित असत. हे रूप प्रकट झाल्यावर धीराचा कोण असेल की जो जवळ उभा राहील. अशी मनाची वृत्ती खवळली तर जो तो जीवाच्या भीतीने पळतच सुटेल. कधी अचानक क्रोधावृत्त होत असत आणि भक्तांवर आग पाखडत असत, तर कधी लोण्याहुनी नरम स्वभावाचे भासत असत, जणू काय शांती व क्षमा यांच्या मूर्तिमंत पुतळाच. कधी प्रलय काळाच्या म्हणजे कल्पातांच्या वेळी म्हणजे सर्व जगाच्या अंतसमयी प्रकट होणाऱ्या अग्नीसारखे वागत आणि भक्तांना तलवारीच्या धारेवर धरीत असत, तर कधी लोण्याहुनी मऊ दिसत असत आणि आनंद वृत्तीने वागत असत. क्रोधाने जरी थरथर कापले, डोळे जरी गरगर फिरविले, तरी आईला जसा लेकराकरिता असतो तसा त्यांच्या पोटी कारुण्याचा झरा होता. क्षणात मूळ स्वभावावर आल्यावर भक्तांना हाक मारून बोलावीत असत आणि म्हणत, माझ्या मनाला कोणावर रागवणे ठाऊक नसते. आई जर लेकराला लाथा मारील, समुद्र जर नदीला परतवून लावील, तरच मी तुमचा अवेर करीन आणि तुमचे नुकसान करीन. मी माझ्या भक्तांचा आज्ञाधारक आहे आणि त्यांच्या जवळच उभा राहिलेला आहे. मी सदा प्रेमाचा भुकेला आहे आणि भक्तांच्या हाकेला हाक देत असतो. असो, हा कथाभाग लिहिता लिहिता ओघाने जुळण्यासारखी समर्पक कथा आठवली. ती उदाहरण म्हणून सांगतो, श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. असो, एकदा एक कल्याणाचा सिद्दीक फाळके नाव असलेला मुसलमान मक्का मदिना यात्रा करून शिर्डीला येऊन पोचला. तो म्हातारा हाजी म्हणजे मक्का मदिनेचे म्हणजे हजची यात्रा करून आलेल्या माणसाला हाजी म्हणतात. उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीकडे उतरला. आधी 9 महिने बाबांची त्यांच्यावर गैरमर्जी होती. बाबा त्याच्यावर प्रसन्न नव्हते. त्याची योग्य वेळ आली नव्हती म्हणून त्याच्या खेपा फुकट गेल्या. त्याने नाना तऱ्हा केल्या, परंतु बाबांशी नजरानजर होत नव्हती. मशीद तशी सर्वांना येण्या जाण्याला मोकळी होती. कोणालाही आडवळणाचे किंवा गुप्त स्थान ते नव्हते. परंतु या फाळक्याला मशिदीत वर चढण्याची बाबांची आज्ञा नव्हती. फाळके मनात फार खिन्न झाले. काहीतरी हे नशीब विचित्र, मशिदीला पायच लागत नाही. काय मी पाप केले होते? आता बाबा माझ्यावर कशाने प्रसन्न होतील? हाच विचार रात्रंदिवस हृदयरोगाप्रमाणे फाळक्यांच्या मनाला लागला. तितक्यात कोणी त्यानं सांगितले की असे उदास होऊ नका, माधवराव देशपांड्यांची मदत घ्या, म्हणजे मनाची इच्छा पूर्ण होईल. आधी नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शंकर प्रसन्न होईल का? फाळक्यांना हा मार्ग स्वीकारणे बरे वाटले. प्रथम दर्शनी श्रोत्यांच्या मनाला ती अतिशयोक्ती वाटेल, परंतु शिर्डीत बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना हाच अनुभव येत असे. ज्यांच्या मनात बाबांप्रमाणे शांतपणे संभाषण व्हावे असे वाटत असेल, त्यांच्याबरोबर सुरुवातीला माधवरावांनी जावे. त्यांनी मग हे कोण, कोठून, कशाला आले हे गोड शब्दाने बाबांना कळवावे. त्यांच्या कामाबद्दलचा असा प्रारंभ झाला की साई समर्थ बोलण्यास तयार होत असत. हे सगळे ऐकून हाजीने माधवरावांना अति आग्रह केला आणि म्हणाले, एकदा माझी तळमळ घालवा आणि मिळण्यास कठीण अशी बाबांची भेट करून द्या. अशा प्रकारे माधवरावांना आग्रह पडल्यावर त्यांनी काम अवघड असो की नसो प्रयत्न करून पाहण्याचा मनात पक्का बेत केला. मग ते मशिदीत गेले आणि धीर धरून अगदी हळुवारपणे बाबांच्या जवळ गोष्ट काढली. बाबा, तो म्हातारा फार कष्टी आहे, त्यावर मेहरबानी करा की. तो हाजी मक्का मदिनाची यात्रा करून शिर्डीत तुमच्या दर्शनाला आला आहे. त्याची तुम्हाला दया का येत नाही? त्याला मशिदीत येऊ द्या ना. अगणित लोक मशिदीत येऊन दर्शन घेतात आणि चटकन परत जातात आणि हाच का ताटकळत पडला आहे बरे? त्याच्यावर एकदा कृपादृष्टी करा, म्हणजे त्याला मशिदीत तुमची भेट होईल आणि तो मनातली गोष्ट विचारून ताबडतोब निघून जाईल. बाबा म्हणाले, शाम्या, तुझ्या ओठाचा जार म्हणजे नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडातून निघणारा फेस अजून तिळभरही वाळला नाही.
अल्लाची शक्ती त्याच्या पाठीशी नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार? अल्ला मियाच्या देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणी चढेल काय? येथील फकीराची करणी अभूतपूर्व आहे. मी त्याचा मालक नव्हे. असो, त्याला जाऊन स्पष्ट विचार की जवळच्याच त्या विहिरी पलीकडे थेट जी अरुंद पायवाट आहे ती तू नीट चालून येशील का? हाजीने उत्तर दिले, ती कितीही अवघड असली तरी ती मी नीट चालून येईन, परंतु मला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि चरणांपाशी बसून द्यावे. हे शाम्याकडून उत्तर ऐकून बाबा त्याला आणखी विचार म्हणाले. 4 वेळा 40,000 रुपये तू मला देणार काय? माधवरावांनी हा निरोप सांगितल्यावर हाजी म्हणाले, हे काय विचारता? सांगितल्यावर 40 लाख सुद्धा देईन, हजारांची काय गोष्ट? हे ऐकून बाबा शाम्याला पुन्हा म्हणाले, याला विचार, आज मशिदीत बोकड कापण्याचा आमचा विचार आहे. तुला मांस पाहिजे की एका भागाचे मांसासकट हाड पाहिजे की अंडकोश खाण्याची इच्छा तुझ्या मनात आहे? जा विचार त्या म्हाताऱ्याला की तुला निश्चित काय पाहिजे. अशा प्रकारे बाबा जे म्हणाले त्या शाम्याने हाजीला सांगितले. पण हाजी स्पष्टपणे म्हणाले, यातले मला काही एक नको. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. मला एकच उत्सुकता आहे, कोळंब्यातील एक तुकडा जरी मिळाला तरी माझे कल्याण झाले असे मी मानेन. हाजीचा निरोप घेऊन माधवराव परत आले आणि तो बाबांना सांगताच बाबा खवळले आणि पाण्याचा घागरी स्वतः उचलून दारातून फेकून दिल्या. हात करकर चावून हाजीच्या शेजारी आले आणि दोन्ही हातांनी आपली कफनी हाजीसमोर वर उचलून म्हणाले, तू तुझ्या मनात काय समजलास? माझ्यासमोर फुशारकी मारतोस? म्हातारपणाचा दिमाग दाखवतोस? असा काय तू कुराण पडतोस? मक्केची यात्रा केल्याचा अभिमान वाहतोस, पण तू मला ओळखत नाहीस. अशा प्रकारे बाबांनी हाजींचा अपमान केला. न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द बोलले. हाजी भीतीने फार गोंधळून गेला. मग बाबा मशिदीत माघारी परत आले. मशिदीच्या अंगणात शिरताना माळींनी आंबे विकताना पाहिल्या. त्यांच्या सर्व पाट्या विकत घेतल्या आणि सर्वच्या सर्व हाजीला पाठवून दिल्या. मग लगेच बाबा परतले आणि त्या हाजीपाशी पुन्हा गेले. खिशातून 55 रुपये काढले आणि त्यांच्या हातावर मोजले. तेथून मग पुढे हाजीवर प्रेम जडले आणि त्याला जेवायला आमंत्रण दिले. दोघेही जणू काय सर्व विसरले आणि हाजी अत्यानंदात तल्लीन झाले. पुढे मग ते बाहेर गेले व पुन्हा आले आणि बाबांच्या प्रेमात मनसोक्त रंगले. बाबांनी नंतर देखील त्यांना वेळोवेळी रुपये दिले. असो, एकदा साई समर्थांना ज्याची आकाशातील ढगावरी सत्ता आहे अशा इंद्राची प्रार्थना करताना पाहिले आणि मनाला फार आश्चर्य वाटले. तो प्रसंग अतिभयंकर होता. समग्र आकाश अंधाराने भरून गेले होते. पशु पक्षी घाबरून गेले होते आणि पावसासकट सोसाट्याचा वारा सुटला होता. सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. एकाएकी वावटळ उठली. वाऱ्याचा जोराचा सोसाटा सुटला आणि भयंकर खळबळ उडाली. त्यातच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा भयंकर सोसाट आणि पावसाचा घनघाट भडीमार झाला. मेघाने मुसळधार पाऊस पडला. गारा जमिनीवर पडताना फटाफट फट वाजू लागल्या. गावकरी भीतीने गांगरून गेले आणि गुरे ढोरे मोठ्याने ओरडू लागले. मशिदीच्या छपराच्या खालच्या भागात जनसमुदाय वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी आले. गुरे ढोरे व वासरेही जमली आणि मशिदीत एकच गर्दी झाली. चारी बाजूना पाणीच पाणी झाले. सारे गवत वाहून गेले. खळ्यातले सर्व पीकही भिजले आणि लोक मनात गोंधळून गेले. एकूण एक गावकरी घाबरून गेले. सभा मंडपात येऊन गोळा झाले. कोणी मशिदीच्या छपराच्या खाली थांबले आणि बाबांजवळ गाऱ्हाणे गाऊ लागले. जोगाई, जाखाई, मरियाई, शनी, शंकर, अंबाबाई, मारुती, खंडोबा, म्हाळसाई या सर्व देवदेवता शिर्डीत ठिकठिकाणी होत्या. परंतु अवघड प्रसंग आल्यावर गावकऱ्यांना एकही उपयोगी पडत नव्हती. त्यांचा चालता बोलता धावता संकटी पावता एकच देव म्हणजे साई होता. त्याला कोंबडा किंवा बोकड लागत नसे किंवा पैसा लागत नसे. तो फक्त प्रत्यक्ष भावाचा भुकेला होता आणि संकटांचा नाश करीत असे. अशा प्रकारे लोक भ्यालेले पाहून साई महाराज फार दुःखी झाले. गादी सोडून पुढे आले आणि मशिदीच्या ओट्याच्या कडेवर उभे राहिले
आधीच ढगांच्या गडगडाटाने आकाश भरले होते. विजा कडाडत होत्या आणि त्यांचा प्रकाश चमकत होता. त्यात साई महाराज उंच आवाजाने घसा ताणून ओरडू लागले. आपल्या जीवापेक्षा आपले भक्त व साधू संत देवाला जास्त प्रिय असतात. देव त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यासाठीच अवतारही घेतात. भक्तांचा धावा ऐकून देवांना त्यांचा कैवार घ्यावा लागतो. भक्तांची भक्ती आठवून त्यांचा शब्द वरच्यावर झेलावा लागतो. बाबांची आरोळीवर आरोळी चालली. आवाज आकाशात दुमदुमला. मशीद डळमळू लागली असे वाटले आणि सगळ्यांच्या कानाला दडे बसले. त्या पर्वतात घुमणाऱ्या मोठ्या आवाजाने मशीद व मंदिरे दुमदुमली. तेव्हा मग मेघाने आपल्या गर्जना आवरल्या आणि पावसाच्या सरी थांबल्या. बाबांच्या मोठ्या आरोळ्यामुळे सगळा सभा मंडप डळमळू लागला आणि भक्त मंडळी भीतीने गोंधळून जाऊन आपल्या जागी स्तब्ध झाली. खरोखरच बाबांच्या कौशल्याची कल्पनाच करता येत नाही. पावसाच्या सरी ओसरल्या. लगेच वाराही थांबला आणि धुके छिन्न भिन्न झाले. हळूहळू पाऊस कमी झाला. सोसाट्याचा वारा मंदावला. लगेच अंधार नाहीसा झाला आणि आकाशात तारांचा समूह दिसू लागला. पुढे पाऊस पूर्णपणे थांबला. सोसाट्याचा वाराही शांत झाला. आकाशात चंद्र दिसू लागला आणि सगळ्यांना आनंद झाला. इंद्राला जणू काय दया आली आणि वाटले संतांच्या शब्दाला मान दिले पाहिजे. ढग 12 वाटे फाटले आणि वादळ शांत झाले. पाऊस अगदी नरमला. वाराही मंद मंद वाहू लागला. गडगडाट आपल्या जागीच जिरला आणि पशुपक्ष्यांना धीर आला. घराच्या वळचळणी म्हणजे छपराखाली जागा सोडून गुरे व त्यांचे वासरही बाहेर येऊ पडून निर्भय मनाने हिंडू फिरू लागली आणि पक्षीही आकाशात उडाले. पूर्वीचा भयंकर प्रकार पाहून बाबांचे उपकार मानून सर्व लोक घरोघर गेले आणि गुरे देखील शांतपणे इकडे तिकडे निघून गेली. असा हा साई दयेचा पुतळा होता. त्याला भक्तांचा फार जिव्हाळा होता. जणू काय आईच्या आपल्या लेकरांसाठी मायेचा उमाळाच. त्या प्रेमाचे मी किती वर्णन करू. असो, आता बाबांची अग्नीवरी तशीच सत्ता होती. त्याविषयीची लहानशी कथा श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐकावी, म्हणजे बाबांच्या शक्तीचे असाधारणत्व व श्रेष्ठत्व कळेल. एकदा दुपारची वेळ होती. धुनीने मोठा पेट घेतला. मग तेथे जवळ कोण उभा राहील. ज्वाळांचा कल्लोळ उठला. अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडाच्या फळ्याच्या तख्तपोशीला जाऊन भिडला. मशीद जळून पोळून तिचा सत्यानाश होतो की काय असे वाटू लागले. तरी पण बाबा मनाने स्वस्थ होते. सर्व लोक चिंताग्रस्त होऊन तोंडात बोटे घालू लागले. काय ही बाबांची कमाल. एक म्हणे आणा पाणी, दुसरा म्हणे पण ते घालावे कोणी. घालायला गेले तर सटका मारतील ना, कोणत्या ठिकाणी जाईल. सर्व मनाने उतावीळ होते, परंतु बाबांना विचारायचा धीर कोणालाच झाला नाही. मग बाबा स्वतः अस्वस्थ होऊन त्यांनी सटक्यावर हात टाकला. ज्वाळांचा भटका पाहून त्यांनी सटका हातात घेऊन फटक्यावर फटका मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, हटकी मागारा. धुनीच्या बाजूने एक हात घेऊन खांबावर प्रहार करीत असत आणि ज्वाळांकडे पाहत पाहत ते सबूर सबूर म्हणू लागले. फटक्याला जाळ खाली येऊन नरम पडू लागला. धुनी शांत झाली आणि सर्वांची भीती पार नाहीशी झाली. तो हा श्रेष्ठ संत साई ईश्वराचा दुसरा अवतारच. त्याच्या पायावर मस्तक ठेवले तर त्यावर तो आपला कृपेचा हस्त ठेवेल. जो श्रद्धा व भक्तीचं स्वस्थ चित्त होऊन या अध्यायाचे नित्य पारायण करील तो संकटांपासून संपूर्णपणे मुक्त होईल. आणखी मी काय सांगू. अंतःकरण शुद्ध करून नियमितपणे व कडक रीतीने धार्मिक विधी व कृत्य करणारे व्हा आणि साईबाबांची भक्ती करा, म्हणजे शाश्वत अशा परमात्म्याची प्राप्ती होईल. मनात असलेल्या असाधारण इच्छाही पूर्ण होऊन शेवटी पूर्णपणे निष्काम बनाल. जेथे ईश्वर व जीव यांचा भेद नाहीसा होतो अशा मिळवण्यास कठीण सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल आणि कधीही भंग न पावणारे समाधान तुम्हाला लाभेल. असो, ज्या भक्तांच्या मनात परमार्थ सुखाची चांगली जाणीव भोगायची इच्छा असेल त्यांनी या अध्यायाचा पुन्हा वाचनाकडे उत्सुकता व आवड ठेवावी.
यातील कथा वाचून चित्तवृत्ती शुद्ध होईल, परमार्थ संपादण्याकडे प्रवृत्ती वडेल आणि सर्व अप्रिय व अशुभ गोष्टींचा नाश होऊन प्रिय व शुभ गोष्टी प्राप्त होतील. बाबांचा अनुभव घेऊन पाहावा. साईच हेमाडपंत साई शरण आलेले आहेत. पुढील अध्याय अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरु शिष्यांचा संबंधाची थोरवी गायली आहे आणि गुरूंचा उपदेश घेतलेल्या मुळे नावाच्या शिष्याला आपला घोलप नावाच्या गुरुचे दर्शन कसे झाले ते सांगितले आहे. शिष्यावर कसलाही प्रसंग येऊ त्याने आपल्या गुरुदेवाला सोडू नये या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवून साईबाबा ज्याची ज्या ठिकाणी दृढ भक्ती असेल त्याच ठिकाणी ती वाढीला लावित असत. जे जे भक्त साईंच्या चरणाशी आले त्या प्रत्येक भक्ताला कोणास काही तर कोणास काही अशा वेगवेगळ्या नव्या व आश्चर्यकारक रूपात दर्शन देऊन त्यांची आपल्या आराध्य देवताच्या किंवा गुरुच्या ठिकाणी असलेली भक्ती साईंनी पक्की केली. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई महिमा वर्णनम नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम. तर अध्याय 11 इथेच संपला. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.